हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. माझं नाव संध्या. मी माझ्या आईबाबांची फार लाडकी मुलगी आहे. माझ्या आईबाबांनी मला फार मोकळ्या वातावरणात लहानाचं मोठं केलं. कधीच कुठे कुठलीच गोष्ट करण्यासाठी अडवलं नाही. मी पण माझ्या आईबाबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा कधी गैरफायदाही घेतला नाही. माझ्या मोकळ्या स्वभावामुळे माझे बरेच मित्र आणि मैत्रिणी होत्या. त्यातही मुली कमी आणि मुले जास्त. माझ्या आईला नेहमी माझी काळजी वाटायची की उद्या मी सासरी गेले तर माझं काय होईल. माझ्या या मोकळ्या स्वभावाबद्दल सासरची माणसे काय म्हणतील. पण माझे बाबा नेहमी म्हणायचे की जे होईल ते चांगलंच होईल. देवाने आपल्या संध्याच्या नशिबात काहीतरी चांगलंच लिहिलं असेल. मी वयात येताच आईबाबांनी माझ्या लग्नासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. पण अनेक जणांनी माझा मोकळा स्वभाव पाहून मला नकार दिला. मुलगी खूपच बोलते असं म्हणून अनेकांनी आम्हाला तोंडावर सांगितलं. आता हे काही कुणाला नकार देण्याचं कारण आहे का? पण मला या गोष्टीने काही केल्या फरक पडत नव्हता. मी माझ्या आयुष्यात अगदी आनंदी होते. पण आता आईबाबांना माझ्या लग्नाची जरा जास्तच काळजी वाटू लागली होती. एके दिवशी रविवारी मला बघायला अजून एक मुलगा येणार होता आणि यावेळी मात्र आईने मला आधीच बजावलं होतं की मी माझ्या हसण्यावर आणि बोलण्यावर जरा नियंत्रण ठेवू. आणि रविवारी मनोज आणि त्याचे आईबाबा मला बघायला आले. कांदा पोहेचा कार्यक्रम सुरू झाला. मी आईने सांगितल्याप्रमाणे अगदी मोजून मापूनच बोलत होते. जोराने न हसता फक्त हलकीशी स्माईल देत होते. चहा नाश्ता झाल्यावर आमच्या दोघांच्या आईबाबांनी फक्त दोघांना बोलायला गच्चीवर पाठवलं. मी बराच वेळ स्वतःला रोखून धरलं होतं. पण गच्चीवर जाताच मात्र मी मनोजशी अगदी बडबडा बोलू लागले. मनोज मला आवडला होता आणि मला त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं होतं. मी बोलू लागले आणि त्याला माझ्या मनातलं सगळं विचारलं. तुझा जॉब, प्रोफाईल काय, तू किती कमावतोस, तुला मित्र आणि मैत्रिणी किती, तुझे छंद काय काय आहेत, तुला प्रवासाची आवड आहे की नाही. त्यानंतर मनोज हा फार शांत मुलगा होता. मला वाटलं की कदाचित माझा स्वभाव बघून मनोज मला नाकारेल. पण मनोजला माझा स्वभाव आणि माझी बडबड खूप आवडली. घरच्यांनी आमचं लग्न लावून दिलं. मनोज हा हैदराबादला राहतो. त्यामुळे लग्नानंतर मी हैदराबादला शिफ्ट झाले. मनोज सकाळी 8च्या आधीच ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत परत यायचा. हळूहळू लग्नानंतरचे आमचे रुटीन हे चालू झालं. एक दिवस ऑफिसमधले त्याचे सगळे मित्र आमच्या घरी जेवायला आले. पहिल्यांदा आज सगळे मला भेटत होते. मी तशी स्वयंपाकात एक्सपर्टच होते. सगळेजण माझ्या हातचं जेवून फार खुश झाले. मी अगदी सगळ्यांशी फार मनमोकळेपणाने गप्पाही मारल्या. त्यात मनोजचा सागर नावाचा एक मित्र होता. तो पूर्वी मनोजच्या ऑफिसमध्ये काम करायचा. पण नंतर त्याने जॉब सोडून मॉडेलिंग सुरू केलं. तो मला बोलला की त्याला माझ्याकडून स्वयंपाक शिकायचा होता. मी पण म्हणाले, ये केव्हाही, मी दिवसभर फ्री आहे. रात्री सगळे पाहुणे निघून गेले आणि आवराआवर करून झोपायला खूप उशीर झाला. आणि कामाच्या नादात मनोजला सागरबद्दलची गोष्ट सांगायला विसरले. दुसऱ्या दिवशी मनोज सकाळी लवकर ऑफिसला गेला आणि थोड्या वेळाने सागर स्वयंपाक करायला शिकायला आला. मी त्याला थोडं शिकवलं. दुपारी तो परत गेला. परत जाताना त्याची कॅप आमच्या सोफ्यावर विसरून गेला. मनोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर त्याने सोफ्यावर ती कॅप पाहिली आणि मला विचारलं की ही कॅप कुणाची आहे, कोण आलं होतं. मी म्हणाले, अरे हो, काल तुला सांगायचं मी विसरले. सागरला माझ्याकडून स्वयंपाक शिकायचा होता आणि तो आला होता. आज सकाळी त्याचीच आहे ही कॅप. मनोजच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आली. तो म्हणाला, अरे आला होता तर मला भेटून जायचं ना. मी म्हणाले, बरं, मी सांगते उद्या त्याला थांबायला. दुसऱ्या दिवशी सागर दुपारनंतर स्वयंपाक शिकायला आला. त्याला शिकून झाल्यावर तो जायला निघाला.
पण मी त्याला म्हणाले, सागर थांब ना, मनोज येईल इतक्यात. तो थांबला. थोड्या वेळानं मनोज आला आणि त्याच्याशी थोड्याफार गप्पा मारून सागर निघून गेला. तो गेल्यावर मनोज शावर होऊन तो फ्रेश झाला आणि मी माझ्या सवयीप्रमाणे त्याला दिवसभराच्या गोष्टी बडबड करून सांगायला लागली. अचानक तो माझ्यावर जोरात ओरडला आणि म्हणाला, गप्प बस जरा. किती बडबड करतेस तू? दिवसभराच्या या थकव्यानंतर ऑफिसमधून घरी यावं तर इथेही शांती नाही. मी एकदम दचकले. आजपर्यंत मनोज माझ्यावर कधीतरी एवढा रागावला नव्हता. आज अचानक असं काय झालं? मी एकदम शांत झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याला एवढा राग कशामुळे आला हे मला काही केल्या कळेनाच. आमचं बोलणं बंद झालं. दुसऱ्या दिवशी पण मनोज माझ्याशी काही न बोलता ऑफिसला सटक निघून गेला आणि सागर दुपारपर्यंत येणार होता आणि माझ्याकडे खूप वेळ होता म्हणून मी आईला फोन केला आणि तिला सर्व काही घडलेली हकीकत सांगितली. तिला विचारलं, आई अशी काय चूक झाली गं माझ्याकडून की मी नेहमी शांत असणारा मनोज ही माझ्यावर आज चिडला. हे ऐकून आई माझ्यावरच भडकली आणि म्हणाली, बावळट मुलगी कुठली. तुला सागरला घरी बोलवण्याची गरजच काय होती? मला काहीच समजलं नाही. त्यावर मी म्हणाले, अगं आई, तो मनोजचा मित्र आहे. एकटाच हैदराबादमध्ये राहतो. मी जेवण चांगले बनवते म्हणून माझ्याकडून त्याला स्वयंपाक शिकायचा होता. बस इतकंच. यावर आई म्हणाली, बेटा, तुझ्या आणि मनोजच्या लग्नाला फक्त 1 महिना झाला आहे. तुम्ही दोघं एकमेकांना अजूनही पूर्णपणे ओळखत नाही आणि तो तुझा नवरा आहे. जर तू दुसऱ्या कुणाशी इतकं अगदी मनमोकळेपणाने वागशील तर तो नक्कीच तुझ्यावर भडकेलच ना. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मनोजचा मूड का खराब होता हे मला समजलं. दुपारनंतर सागर घरी आला आणि आल्यावर त्याने मला सांगितलं की त्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यामुळे तो 3-4 महिने कॅनडाला जाणार होता. आज मी मुद्दाम सागरला मनोज घरी येईपर्यंत थांबवून ठेवलं. संध्याकाळी मनोज घरी आला. सागरला पुन्हा घरी पाहताच त्याचा चेहरा पडला. मी मनोजला म्हणाले, मनोज, आज मला खूप आनंद झाला आहे. सागरला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यासाठी तो कॅनडाला जाणार आहे. मनोज काही न बोलता अगदी गप्पपणे उभाच होता. मी सागरकडे वळून म्हणाले, सागर, मजा आहे बाबा तुझी. आता तू फार फेमस होशील. पण जरी तू फेमस झालास ना तरी तुझ्या या बहिणीला विसरू नकोस. सागर म्हणाला, अजिबात नाही विसरणार. तुझ्यामुळे गेले 4 दिवस माझं पोट ठीक आहे. नाहीतर बाहेरचं फूड खाऊन खाऊन मला इन्फेक्शन झालं होतं. आता कुठेही गेलो तरी तू शिकवलेल्या रेसिपी बनवून मी माझं खाण्यापिण्याचे निभावू शकतो. थँक्यू. संध्याकाळी आमचं संभाषण ऐकून मनोजचा चेहरा आता बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. थोडा वेळ गप्पा मारून सागर निघून गेला. तो गेल्यावर मी काही न बोलता आता किचनमध्ये निघून गेले. मनोजचा संशय आता दूर झाला होता. तोही माझ्या मागे किचनमध्ये आला आणि म्हणाला, संध्या सॉरी, काल मी उगाच तुझ्यावर रागवलो. मी त्याला विचारलं, काय झालं? काल काय झालं होतं की तू माझ्यावर इतका रागवला होतास? खरं सांग. तो म्हणाला, ऑफिसमध्ये खूप काम होतं गं, म्हणूनच जरा कामाचं टेन्शन होतं. मी म्हणाले, मनोज, मला माहिती आहे की तू माझ्यावर का रागवला होतास. तुझ्या जागी मी असते तर कदाचित तुझ्यासारखाच मी देखील विचार केला असता. पती-पत्नीमधले नाते हे विश्वासाचं आणि प्रेमाचं असतं. जर का दोघांपैकी एकालाही कुठला गैरसमज झाला असेल, दुसऱ्याला न बोलता ते कसं कळणार? पण आपण एकमेकांना समजून घेऊन आणि संवादाने सगळे प्रॉब्लेम सोडू शकतो. त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आणि नजरेत माझ्यासाठी कौतुक होतं. तो म्हणाला, संध्या, मला माफ कर. चूक झाली माझी. पुन्हा असं होणार नाही. आणि असं म्हणून त्याने मला जवळ घेतलं. खरं आहे मित्रांनो, पती-पत्नीमधील संबंध कमकुवत होण्यामागे गैरसमज हे प्रमुख कारण आहे. बोला, फक्त आपल्या पार्टनरशी
बोलल्याने आणि सामंजस्याने तुमच्यातील गैरसमज दूर होऊन तुमचं पुन्हा नातं नक्कीच सुधारू शकतं आणि ते अतूट होऊ शकतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली तर कथेला लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन